हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा निघेल अशी एक्सपोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। दोन्ही बंधूंचा एकत्र फोटो पोस्ट करत राऊतांनी ही घोषणा केली आहे। 5 जुलैला दोन्ही ठाकरे एकाच मोर्चामध्ये उतरणार असं समजतंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, 5 तारखेला दोन्ही बंधू एकत्र मराठीच्या मुद्द्यावर आपल्याला मोर्चामध्ये दिसतील, याबाबतची काय नेमकी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांनी 2 वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी दोघांनी आपल्या पक्षाचा मोर्चा कधी असेल याची तारीख जाहीर केली होती। मात्र आता संजय राऊत यांनी खरं तर एक सूचक ट्विट केलं आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रच येतील आणि एकच मोर्चा असेल, मराठी माणसासाठी खरं तर हा मोर्चा असेल असं राज ठाकरे यांनी काल सांगितलं होतं। राज ठाकरे यांनी काल आवाहन केलं होतं की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून मराठीसाठी एकत्र या असं राज ठाकरेंनी आवाहन केलं होतं। त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय। त्यामुळे मागील काही दिवसांपासून एक चर्चा होती, 2 ठाकरे बंधू एकत्र येतील मोर्चाच्या निमित्तानं का होईना हे 2 ठाकरे सुशांत, बंधू तुम्हाला आता थोडंसं एकत्र थांबवते मी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। आता सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, आता एक्सपोस्ट जी संजय राऊत यांनी केलेली आहे त्यानंतर आता माहिती सुद्धा समजते की 5 तारखेला एकत्र मोर्चा निघेल, ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र या मोर्चामध्ये पाहायला मिळतील। तुला बाकी पक्ष नको ना कोण? मनसेने दोघांचे बीजेपी पण चालेल। पुन्हा एकदा आपण किशोरीताईंना संपर्क साधायचा प्रयत्न करूया। काही तांत्रिक अडचणी येत आहेत, पण सध्याची ही बातमी आपण बघतोय। हिंदी सक्तीचा जो काही मुद्दा आहे त्याला दोन्ही ठाकरेंनी विरोध केला होता। आधी 2 वेगळ्या तारखा ठरल्या होत्या मोर्चाच्या आणि आंदोलनाच्या, पण आता मात्र 5 तारखेला ठाकरे बंधू एकत्र मोर्चात दिसतील असं समजतंय। पुन्हा एकदा प्रतिनिधी सुशांत यांच्याकडे जाऊयात। सुशांत, आता आपण जसं बघतोय की 5 जुलैला हे दोन्ही ठाकरे एकत्र आलेले दिसतील असं म्हटलं गेलेलं आहे। काय नेमकं याचं आता महत्त्व वाढू शकतं? कारण बऱ्याच दिवसापासून मराठी माणसाच्या मनात किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बऱ्याच चर्चा होत्या, बरीच सकारात्मक चर्चा याबाबत आपण पाहिली। अगदी खरं आहे रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मागील 2 महिन्यापासून खरं तर चर्चा होती आणि काही शिवसैनिक असतील, काही मनसैनिक असतील, त्यांची इच्छा होती की 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे त्यामुळे कुठेतरी ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी भावना ठाकरे गटातील नेत्यांची आहे आणि मनसेच्या नेत्यांची आहे। त्यामुळे हे 2 भाऊ एकत्र यायला हवे अशी इच्छा होती। आता मोर्चाच्या निमित्तानं जर हे 2 भाऊ एकत्र आले तर अर्थातच एक मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे। गिरगाव चौपाटीपासून खऱ्या अर्थाने या मोर्चाला सुरुवात होईल। गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा असेल। मात्र जर 2 ठाकरे बंधू, मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र चालले तर त्याला प्रचंड महत्त्व प्राप्त होणार आहे आणि ज्या आणि याच पद्धतीने महत्त्वाकडे कदाचित सगळ्यांचंच लक्ष असेल असं म्हणायला हरकत नाही। सुशांत, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, सध्या थोडंसं थांबवते। पुन्हा एकदा आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, आता संजय राऊत यांनी ही जी एक्सपोस्ट केलेली आहे, ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो पोस्ट केलाय आणि आता हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असंही समजतंय। हो, नक्कीच। ज्या अर्थी संजय राऊतांनी पोस्ट केली आहे त्या अर्थी तो एकत्र निघेल आणि याबाबत ज्या मंत्री महोदय राज साहेबांकडे सांगायला गेले होते त्यांना ते सांगता आलं नाही, म्हणजे त्यांनाच कळत नाहीये असे मंत्री ह्या महाराष्ट्राच्या राज्यावर आहे, ज्यांना मुलांच्या आयुष्याची सुरुवात कशी करायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे हेच माहिती नाही। असे शिक्षण मंत्री असतील तर या महाराष्ट्राचं वाटोळच आहे। आणि त्याबरोबर आमच्या आईवर अत्याचार आहे हा। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर लगेच 2-4 महिन्यात हे जर त्रिसूत्री भाषेचं राजकारण करून लहान मुलांवर काही लादत असतील तर आमच्या आईवरचा वार आम्ही पलटवणारच। मराठी भाषा ही मातृभाषा म्हटली जाते, म्हणजे आई, आणि आईवरच वार करायला निघाला अभिजात दर्जा दिल्यानंतर, म्हणजे तुमचा डाव होता। डाव खेळतायत त्या महाराष्ट्रात। एक एक गोष्ट महाराष्ट्रात काढून टाकायची। त्यामुळे ठाकरे ब्रँडला पण संपवण्याचा जो विडा होता तो कधीही पूर्ण होणार नाही। तो टिकून राहणार आणि तुम्हाला नडूनही राहणार।
हं. ताई, तुम्ही जो आता उल्लेख केलात की ठाकरे बँड संपवण्याचा प्रयत्न होता, आता जेव्हा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आम्हाला एकत्र दिसतील, त्याच्यानंतर या पुढे सुद्धा हे दोन्ही बंधू एकत्र वाटचाल करताना दिसतील का? जी वाटचाल सुरू होते ती चांगली होते. हं. स्वतःच्या आईबद्दल असलेले हातात हात घालून जर आम्ही वाटचाल करतोय हं. तर ती राहील टिकून. नक्कीच. जी, निश्चित किशोरीताई. आणि त्याच्यामुळे आता भविष्यात ही वाटचाल कुठपर्यंत सोबत राहते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि निश्चित औत्सुक्याचं सुद्धा असेल. धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी बोललात यासाठी. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. यशवंत किल्लेदारजी, आता राज ठाकरे यांनी काल जसं म्हटलं होतं पत्रकार परिषदेमध्ये की महाराष्ट्र मोठा आहे, आमच्यातले वाद छोटे आहेत, आणि आता थेट संजय राऊत यांनी एक्सपोस्ट केली आहे, दोन्ही बंधूंचा एकत्र फोटो पोस्ट केलाय. 5 तारखेला जो मोर्चा निघतोय त्याच्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसणार असं आम्हाला समजतंय. आपल्याकडे काय नेमकं याबाबतच्या चर्चा आहेत, आपलं नेमकं याबाबत काय मत आहे? राज ठाकरे साहेबांनी कालच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट क्लिअर केलेलं आहे की हा मराठीसाठीचा मोर्चा आहे. हं. त्याच्यामध्ये फक्त मराठीचा अजेंडा चालेल. जी. कुठल्याही पक्षाचा झेंडा असणार नाही. हं. तर इथे जर मराठीचा अजेंडा चालणार असेल आणि सर्व पक्षांना आम्ही यासाठी निमंत्रण देणार आहोत, हं. आमंत्रित करणार आहोत, हं. त्या पद्धतीने सर्व पक्षांना पत्रही जातील. आणि जर उद्धवजी ह्या मोर्चामध्ये सामील होत असतील तर त्याचा एक भाग असेल, बरोबर. आणि जर हे सगळे पक्ष, सगळे नेते जर एकत्र येऊन मोर्चामध्ये सामील झाले तर त्या मोर्चाची ताकद मोठी होईल आणि सरकारला त्याचा धसका घ्यावा लागेल. आणि मराठी अस्मितेसाठी जर सगळे एकत्र येत असतील तर त्याचं आम्ही स्वागत करतो. जी, पण किल्लेदारजी, जसं तुम्ही म्हणताय की इतर सगळ्या क्षेत्रातली मंडळी याच्यात निश्चित सहभागी होतील, अगदी राजकीय पक्ष सुद्धा होतील, पण सगळ्यांचं लक्ष ठाकरे बंधूंकडे लागलेलं आहे. पुढची जी वाटचाल एकत्र जर गेल्या काही दिवस ज्या काही युती आघाडीच्या बाबत जे मीडियावर ज्या काही चर्चा चालू आहेत, जी, त्यामुळे 2 ठाकरे बंधू एकत्र येणं ह्याच्यावर सगळ्यांना आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. पण हे 2 वेगवेगळे विषय आहेत. आता प्रथम प्राधान्य हे मराठी भाषेसाठी आहे, मराठी अस्मितेसाठी आहे, मराठी माणसांसाठी आहे. युती हा नंतरचा विषय आहे, त्याला फार वेळ आहे अजून, आणि त्या दोघांनीच त्यावर निर्णय घ्यायचा आहे. तो जो काही निर्णय दोघं घेतील तो आम्हाला सगळ्यांना त्याच्यावर अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करू. अगदी. धन्यवाद यशवंत किल्लेदारजी, आपण पुढारी न्यूजशी सविस्तर बोललात यासाठी. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही एक्सपोस्ट केलेली आहे की आता मराठीच्या मुद्द्यावरून हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी एकच मोर्चा निघेल. अर्थात 5 जुलैला दोन्ही ठाकरे एकाच मोर्चात उतरणार असं समजतंय. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडे जाऊयात. सुशांत, आता आपण जसं बघतोय की किशोरी पेडणेकर आपल्याशी बोलल्या किंवा मग यशवंत किल्लेदारांनी सुद्धा सांगितलं की आत्ताच्या मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. पुढची वाटचाल ही जर तशी सुरू राहणार असेल तर त्याबाबत सुद्धा कार्यकर्ते किंवा सामान्य जनतेमध्ये चर्चा मात्र भरपूर सुरू आहेत. अगदी खरं आहे रिद्धी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मागील 2 दिवसापासूनच चर्चा होती की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत. मात्र आता संजय राऊत यांनी पोस्ट केल्यानंतर मी त्यांच्या एक्स पोस्टच्या खाली ज्या कमेंट पाहिल्या त्यामध्ये अर्थातच सगळ्यांच्या ज्या भावना आता 2 महिन्यापूर्वी होत्या त्याच होत्या. त्यामध्ये काहींची कमेंट अशी होती की 2 भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे, मराठीच्या मुद्द्यासाठी 2 भाऊ एकत्र येत आहेत, त्यामुळे सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा. आणि कुठेतरी मनसेचे पण पदाधिकारी त्यामध्ये आहेत, ठाकरेंचे पण आहेत. त्यामुळे संजय राऊतांच्या पोस्ट खाली ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कुठेतरी सकारात्मक आहेत. जी इच्छा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनात आहेत की 2 ठाकरे बंधू एकत्र यावे, कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे त्यामुळे कुठेतरी एक ठाकरे गटाकडून देखील आरोप होत होता की ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचमुळे हे 2 भाऊ एकत्र यावे अशी इच्छा ठाकरे गटातील नेत्यांची आहे आणि मनसेच्या काही नेत्यांची आहे. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर या मोर्चाच्या निमित्तानं का होईना हे 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर नक्कीच तो मोर्चा विराट असेल, कारण शिवसेनेचे नेते असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, मनसेचे पदाधिकारी असतील, त्यामुळे जो मोर्चा असेल तो नक्कीच विराट असेल. आणि मराठीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने हे 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, कारण दोघांनी जी भूमिका घेतली, म्हणजे दोघांनी देखील आपण जर काल बघितलं असेल तर पत्रकार परिषद घेतली, राज ठाकरेंची पत्रकार परिषद, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, दोघांची पत्रकार परिषदेत मराठीचा मुद्दा हाच होता. त्यामुळे आता सरकार जर हे 2 बंधू एकत्र आले मोर्चाच्या निमित्तानं तर सरकार काही निर्णय बदलणार का,
सरकार नेमकी काय भूमिका घेते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र काही महिन्यात नोव्हेंबरमध्ये जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार नोव्हेंबरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती होऊ शकते. आणि या निवडणुका लक्षात घेता हे दोन ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आले तर मुंबईचं एक वातावरण जे आहे ते बदलू शकतं. मराठी मतं जी आहेत ती खेचण्याची ताकद या दोन्ही बंधूंकडे आहे. मग उद्धव ठाकरेंकडे आहे, राज ठाकरेंकडे आहे. त्यामुळे मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणारे हे ठाकरे बंधू भविष्यात एकत्र येणार का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. रिद्धी, अगदी सुशांत, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. उपाध्येशी, संजय राऊत यांनी केलेली ही जी एक्सपोस्ट आहे ती विशेष आता चर्चेत आलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र या मोर्चामध्ये उतरणार आहेत असं समजतंय. एकंदरीत पुढचा जर विचार केला तर ठाकरे बंधू एकत्र येणं, मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येणं, या बाबतीत आता कसं नेमकं वातावरण आपण पाहताय पुढच्या काळामध्ये? हॅलो जी केशवजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? माझा पोहोचतोय, तुमचा आवाज पोहोचतोय माझ्यापर्यंत. मुळात असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो सगळा विषय सुरू आहे हिंदी भाषा सक्तीकरणाच्या नावाखाली, हा मुळातच एक प्रकारे राजकीय स्पेस मिळवण्याचा, कारण राजकारणातली जागा गेलीये. असे लोक ही स्पेस मिळवण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या माध्यमातून. कारण हिंदीची मुळात सक्ती केलेलीच नाही, मराठी सक्तीची आहेच आहे. मराठी भाषेबद्दल सर्वाधिक काम जर कोणी केलं असेल तर ते या सरकारने केलंय. मग अभिजात दर्जाचा विषय असो अथवा मराठी व्यावसायिक शिक्षण असो. पण तरी सुद्धा ज्यांचं राजकीय जागा आता राजकारणामध्ये नाही अशाने केलेला हे खरड प्रयत्न करतायत. पण मला विश्वास आहे की लोकांना यातला नक्की वस्तुस्थिती समजेल. पण केशव उपाध्येशी, आता आपण बघितलं शिक्षण मंत्री सुद्धा जाऊन राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं नव्हती त्यांच्याकडे. त्यातली वस्तुस्थिती सांगण्याचा समजण्याचा प्रयत्न नक्की आम्ही करू. ही या सरकारची भूमिका संवादाची आहे. म्हणूनच जाऊन शिक्षण मंत्री त्यांना भेटले. त्यामुळे संवाद करण्याची आमची इच्छा आहे आणि त्यातनं योग्य विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय करण्याची आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे तर आमचं त्यातलं सगळ्यात म्हणणं असं आहे की यात मार्ग निघावा. पण जर जाणून बुजून केवळ एक जो मुद्दाच नाही तो मुद्दा बनवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर जनता दुधखुळी नाही. म्हणजे हा जो मोर्चा निघतोय किंवा त्याच्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असं सांगितलं जात आहे, त्यामागे नेमकं काय कारण आहे असं आपल्याला म्हणायचं? नेमकं काय सूचित करायचं आपल्याला? राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न आहे, याच्या पलीकडे याला काही अर्थ नाही. जी केशव उपाध्येशी, धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधलात यासाठी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आधी आंदोलन होणार होतं 7 तारखेला राज ठाकरेंकडून, आधी 6 तारखेला आणि मग 5 तारखेला मोर्चा निघणार असं सांगितलं गेलं होतं. पण आता मात्र 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चामध्ये दिसतील असं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे आता संजय राऊत यांची ही जी एक्सपोस्ट आहे ज्याच्यामध्ये दोन्ही बंधूंचा एकत्र फोटो सुद्धा पोस्ट केला गेलाय ती विशेष चर्चेत आलेली आहे. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याशी याबाबत बोलणार आहोत. सुशांत, मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला होता की या पोस्टमध्ये आपल्याला दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळतात, मोर्चामध्ये आपल्याला दोन्ही बंधू एकत्र चालताना दिसतील, मराठीचा मुद्दा आहे. पण आगामी निवडणुकांचा तुम्ही उल्लेख केलात, त्या दृष्टीनं जर याकडे बघायचं झालं तर कशी वातावरण निर्मिती त्यांच्या फायद्याची ठरू शकते? रिद्धी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, ज्या मुंबई महानगरपालिकेकडे सर्वच पक्षांचा डोळा आहे. आपण जर बघितलं असेल तर भाजपची मुंबईत ताकद वाढलेली आहे, भाजपची महाराष्ट्रात ताकद वाढलेली आहे. 2017ला भाजपने ज्या पद्धतीने मुंबईमध्ये नगरसेवक निवडून आणले होते त्यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजपनं आतापासूनच रणनीती आखलेली आहे आणि भाजप प्रत्येक वॉर्डमध्ये तसं काम करते. आणि भाजपचा हा विजयाचा महामेरू रोखायचा असेल तर अर्थात दोन ठाकरे बंधूंना एकत्र यावं लागेल. ही इच्छा मनसेच्या नेत्यांची आहे आणि ठाकरेंच्या नेत्यांची आहे. अर्थात आपण जर बघितलं असेल तर मोर्चाच्या निमित्तानं जर हे ठाकरे बंधू एकत्र आले तर एक वेगळी वातावरण निर्मिती होऊ शकते. कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दोघांकडेही मराठी मतं मिळवण्याची आजही ताकद आहे. त्यामुळे जर मुंबईत आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता मुंबईमध्ये, त्यामुळे उद्धव ठाकरेंची मुंबईत आजही ताकद आहे. तर दुसरीकडे मनसेचा देखील एक वोटर आहे मुंबईमध्ये, जो मराठी मतं जी आहेत ती मनसेकडे आहेत.
त्यामुळे जर हे दोन बंधू एकत्र येत असतील भविष्यात, आता मोर्चासाठी एकत्र येत, जर भविष्यात एकत्र आले तर नक्कीच दोन्ही पक्षांना एक संजीवनी मिळेल. कारण ज्या पद्धतीने मनसेला आजपर्यंत विजय मिळवता आला नाही, मागील काही विधानसभा निवडणुकीत असेल किंवा नुकत्याच झालेल्या निवडणुकात असेल, तर मनसेला देखील त्यांची ताकद वाढवता येईल. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना देखील ज्या पद्धतीने राज्यात सत्ता समीकरणं बदललेली आहेत, एकनाथ शिंदेंची शिवसेना वाढत चाललेली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक त्यांची साथ जी आहे ते सोडून एकनाथ शिंदेंकडे जात आहेत. जर हे सर्व रोखायचं असेल तर दोन ठाकरे बंधूंना एकत्र यावं लागेल आणि हीच इच्छा मनसेच्या नेत्यांची, ठाकरेंच्या नेत्यांची. त्यामुळे आता मोर्चासाठी एकत्र येणारे ठाकरे बंधू भविष्यात निवडणुकांसाठी एकत्र येत आहेत का हे देखील बघावं लागेल. सुशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.